तर आपण बघतोय अर्थातच जिल्हाधिकारी या मोठ्या दुर्घटनेनंतर अतिशय व्यस्त असल्याचं दिसतंय आणि इथं तातडीनं ते घटनास्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नात असल्याचं देखील दिसतंय। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करूयात, त्यांच्याकडून अधिकृत माहिती जाणून घेऊयात। रेल्वे दुर्घटनेमध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर 40 प्रवासी जखमी झालेले आहेत। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामधील जळगावमध्ये परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे। मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस जी आहे त्या पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक दाबला परधाडे स्थानकाजवळ आणि त्याच वेळेस अचानक ब्रेक दाबल्यामुळे या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि या ठिणग्या पाहताच रेल्वेच्या A3 या AC कोच मधले जे प्रवासी होते ते घाबरले आणि त्यांनी तातडीनं रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या। आग लागली अशी भीती या ठिकाणी या प्रवाशांना वाटली आणि त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या आणि त्याच वेळेस जळगावच्या दिशेने जाणारी जी बंगळुरू एक्सप्रेस होती त्या एक्सप्रेसनं या रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडलेला आहे आणि यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर 40 प्रवासी जे आहेत ते जखमी आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे। यावेळेस बंगळुरू एक्सप्रेसनं हॉर्न वाजवून या प्रवाशांना अलर्ट केलं होतं का, हा देखील एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ जी दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते अद्यापही जखमी आहेत, घटनास्थळी आहेत, त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे। तर किशोर पाटील स्थानिक आमदार होते तिकडचे, त्यांच्याशी देखील आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केली। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा ऐकूया। अधिकृत माहिती अशी आहे की पुष्पक एक्सप्रेस जात असताना एक तर चेन पुलअप केली किंवा आग लागल्याची अशी काहीतरी अफवा उठली आणि ते प्रवासी नेमकं ज्या साईडने उतरले ना तिकडनं काहीतरी कर्नाटक एक्सप्रेस येत होता, त्याच्यामुळे आता काहीतरी 5-6 जणांच्या तरी डेड बॉड्या दिसत आहे। प्रशासन नेहमी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारलं नेमकं काय झालंय तर ते चेन पुलअप किंवा तेही लोक आता त्यांनाही आयडिया नाही। पहिले तर ते लोकांचा जीव वाचवणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्या जर कोणी असतील तर ती गाडी घेऊन त्यांना रवाना करतो। रेल्वे दुर्घटनेमध्ये 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरली आणि पुष्पक एक्सप्रेसमधले जे प्रवासी आहेत ते रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्याच वेळेस बंगळुरू एक्सप्रेस समोरून मुंबईहून थेट जळगावच्या दिशेने येत होती आणि त्याच एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलेला आहे, ज्यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 40 प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे। अनेक जखमी जे आहेत ते अद्याप रेल्वे रुळाच्या लगत आहेत आणि त्यांच्यावर तातडीनं उपचार होणं गरजेचं आहे। रेल्वे प्रशासन तसंच जिल्हा प्रशासन या ठिकाणी मदत कार्य आता राबवत आहे, परंतु या जखमींपर्यंत मदत कधीपर्यंत पोहोचते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अद्याप या सगळ्या रेल्वे दुर्घटनेमध्ये नेमके किती जखमी झाले याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनानं किंवा रेल्वे प्रशासनानं दिलेली नाही। या अपघातामध्ये नेमके जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची अधिकृत संख्या नेमकी किती आहे हे देखील अद्याप समजत नाहीये, परंतु यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट, 8 प्रवाशांचा या रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे तर 40 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत ते जखमी झाले अशी ही माहिती समोर आलेली आहे। तर जळगावमध्ये अतिशय गंभीर, मोठी आणि दुर्दैवी अशी रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या